गजबजली ही नगरी पुन्हा रे, भक्तीच्या लाटाही पुन्हा, कंठी अन त्या माळ फुलांना, आस तुझी रे गजानना. हो रंग भरोनी रूप हे सजले, गणरायाचे आज नवे, जवळी येई जशी घडी ही, उत्साहाचे उडती थवे. चराचरात तूच तू, ह्या सृष्टीचा आधार तू, ठेवोनी माझा नमन तुला गणनायका. देवांचा तू देव अधिपती मोरया, देवांचा तू देव गणपती मोरया, देवांचा तू देव अधिपती मोरया, देवांचा तू देव गणपती मोरया. आकार दिला या सृष्टीला न पालन करता तूच तू, त्रैलोक्य अपुरा तुझ विण राहे विश्वाचा आधार तू. तुझ विणा आधार नाता. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकण परिवार. तर मंडळी आता थोड्या दिवसात गणपती बाप्पाचं आपलं आगमन होणार आहे. तर अनेक चित्रशाळेत गणपती बाप्पाची कामं सुरू झालेली आहेत आणि गणपतीसुद्धा रेडी झालेले आहेत. तर असंच आपण इथे आपल्या जवळच्या एका चित्रशाळेला भेट देत आहोत. त्या चित्रशाळेचं नाव आहे गणेश आर्ट. तर आता तिथल्या चित्रशाळेच्या मालकाला आपण भेटलो आहे, त्यांच्याकडनं या आर्टची सविस्तर माहिती जाणून. तर दादा, हे आर्ट चित्रशाळा कधीपासून सुरू आहे? ही वडिलोपार्जित चालू आहे, पण आपली शाळा गावी चालू असते आणि 1990 पासून आपण मुंबईमध्ये आहोत. अगोदर आपला सायन्सला प्रतीक्षानगरला कारखाना होता, त्याच्यानंतर 93च्या नंतर आपण भांडूपमध्ये आलो. भांडूपमध्ये 93 पासून नंतर या साईडला चालू. किती फुटापासून मूर्त्या बनवल्या? आपण किती फुटापर्यंत बनवायला तयार आहोत. मातीपासून सध्या तरी गव्हर्नमेंटच्या रूलनुसार आपण 4-4.25 फुटापर्यंत मूर्त्या तयार केल्या सध्याच्या टायमाला. नंतर शक्यतो ट्रॉलीवरच्या असतात तर 22-24 फूट किती आल्या तरी आपण करायला तयार असतो. आणि जशी आपल्या खरेदीवाल्यांची जशी पसंती असेल, म्हणजे जशी त्यांना मूर्ती पाहिजे असेल तशी इथे बनवून मिळेल. आपल्याकडे तेच आहे, मातीच्या मूर्त्या जसा फोटो तुम्ही द्याल तसा तुमच्याकडनं तसं आम्ही प्रॉपर बनवून देऊ. पण आता सध्याच्या टायमाला असं झालं आहे की मातीच्या मूर्त्या बनवणं आत्ता पॉसिबल नव्हतं, त्यामुळे मी आत्ता बुकिंग ह्या आजपासूनच बंद केलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे एक्स्ट्रा बनवलेल्या मातीच्या मूर्त्या आहेत. जर तुम्हाला त्यातल्या पसंत आलं तर त्यातल्या भेट मिळू शकतात. आणि आता किती गणपती बाप्पा रेडी झालेले आहेत? आता आपल्याकडे 150च्या आसपास गणपती तयार आहेत सध्या. तरी अजून ऑर्डरी आहेत त्या बनवायच्या आहेत मातीच्या, त्यामुळे आम्हाला मातीच्या मूर्त्या आता सध्या स्टॉप कराव्या लागल्या. तरी आम्ही बनवून मातीच्या रेड्या ठेवलेल्या आहेत जर इमर्जन्सी लागल्या तर. आता तुम्ही जेव्हा हाताने मूर्त बनवता तेव्हा एक मूर्त सुकण्यापासून, म्हणजे मूर्त घडल्यापासून ते एकदम पूर्ण तिची फिनिशिंग होतपर्यंत किती वेळ लागतो? ही प्रोसेस आहे. ही असं नाही की आता बनवली त्या सुकायला 15 दिवस गेले, 15 दिवसानंतर त्याचं पॉलिश होऊन पूर्ण खड्डे भरून त्याच्यानंतर त्या मूर्तीला कलर काम, ह्या सगळ्या प्रोसेस एक पूर्ण मूर्त्या मातीच्या झाल्याच्या नंतर त्याचं पॉलिश, त्याच्यानंतर व्हाईट, या सगळ्या कलर एक प्रोसेसनेच केलं जातं. म्हणजे जसं आपल्या गणपती जसे जवळ येतील तसे ते कलर काम पुरं होते. तर जर आपल्या व्ह्युअर्सला जर मूर्त मागवायची असेल इथं तर काय डिटेल्स आहे? ह्यापूर्वी आपण होम डिलिव्हरी करत होतो, पण आता असं झालं की आपण फोटोनुसार बनवून देतो, त्यामुळे माझ्याकडे रिक्वायरमेंट खूप वाढली आहे. आणि आता सध्याच्या टायमाला होम डिलिव्हरी नाही देऊ शकत, पण तुम्ही इकडे आलात तर मी तुम्हाला पत्ता सांग आणि तुझा फोन नंबर सुद्धा. आपण जंगल मंगल भांडूप वेस्ट, जंगल मंगल शाखेच्या समोर तिथेच आपला कारखाना आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर 9664932654. मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि याचा पत्तासुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देईल.
तर तुम्ही तिथं जाऊन तो चेक करू शकता. तर दादा आता सध्या तू मातीच्या मूर्त्या किती बनवल्यास यावेळी? यावेळी आपल्याकडे एक 80च्या आसपास मातीच्या मूर्त्या आहेत, बाकीच्या प्लॅस्टरच्या आहेत. त्या रिक्वायरमेंटनुसार आपण हे करतो. तसे आपण 4 फुटापर्यंत सध्या हे ठेवलं आहे, जसं गव्हर्नमेंटचे आदेश आहेत त्यानुसार. आणि आपण मूर्त बुक केल्यावर जर समजा आपल्याला कलर चेंजिंग मूर्त्यांमध्ये जर करायचे झाले तर ते करून देतो. सगळं आम्ही जसं रिक्वायरमेंट असेल तसं करून देतो. फक्त एक आहे, प्रत्येक टायमाला म्हणजे गणपतीच्या 4 दिवस अगोदर येऊन सांगाल तर ते पॉसिबल नाही, पण 1 महिना अगोदर येऊन जर तुम्ही सांगितलं की मला हा कलर पाहिजे किंवा इथे फेटा पाहिजे, ड्रेसिंग पाहिजे, डायमंड वर्क पाहिजे, ते सगळं करून भेटेल. ओके. ओरिजिनल फेटा घालता का? ओरिजिनल फेटा भेटेल, ओरिजिनल धोतर भेटेल, डायमंड वर्क भेटेल. त्याचे एक्स्ट्रा चार्जेस असतात? त्याचे चार्जेस एक्स्ट्रा होतात. म्हणजे आता कस्टमरचं रिक्वायरमेंट आहे, फुल डायमंड पाहिजे, हाफ डायमंड पाहिजे, त्यानुसार आम्ही चार्ज करतो. ओके. तर आता गेल्या वर्षी जसं की लॉकडाऊन लागलं आणि लॉकडाऊन लागल्यानंतर बरंच लॉस झाला, तर तसंच यावर्षी काही झालं का? आम्हाला खरंच लॉस नाही झाला. आम्ही लोकांच्या जेवढ्या रिक्वायरमेंट होत्या, नाही म्हणाल तर गेल्या वर्षी माझ्याकडे एवढ्या ऑर्डरी होत्या की शक्यतो शाडू मातीला प्रेफर केलं गेलं. त्याच्यामुळे माझ्याकडे प्लस पॉईंट होता, माझ्याकडे पूर्ण शाडू मातीचं वर्क होतं. माझ्याकडे शेवटी कारखान्यात मूर्त्या ठेवायला जागा नव्हती. इथपर्यंत मला काही त्या गोष्टीचा परिणाम नाही जाणवला. आणि तू दोन्ही पण मूर्त्या बनवतो, शाडू माती आणि पीओपीच्या दोन्ही? हो, आपल्याकडे शाडू माती, पीओपी ऑल ओव्हर वर्क होतं. जेवढंही आर्ट फील्डमध्ये जेवढंही वर्क येतं या ह्याच्यात पूर्ण टोटली होतं. आपण शो पीस, सेट डिझायनिंग सगळं काम करतो. ओके. पण हे तू ही जी आवड आहे तुला ही लहानपणापासूनच आहे हे का? आमच्या वडिलोपार्जित आलेलं आहे. त्याच्यानंतर माझे वडील मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर त्यांनी मुंबईला कारखाना चालू केला. मुंबईला आता आपण भांडूपला गेला, आता ही पुढे मी चालू करतो. सर्वस्वाचा देह तू, शिवगौरीचा पुत्र विनायक, त्रातामुचा देव तू. तालासुरात दंगमी, स्मरणात तुझ्या तल्लीन मी. आलो मी आता शरण तुला गणनायका. देवांचा तू देव अधिपती मोरया, देवांचा तू देव गणपती मोरया. देवांचा तू देव अधिपती मोरया, देवांचा तू देव गणपती मोरया. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. चला पहाटे पहाटे देव केव्हाचा जागला. त्रिपुरासुरैसा खोपे शिवशंकराला टोपे. त्रिपुरासुरैसा खोपे शिवशंकराला टोपे. त्रिपुरासुर
शाडू मातीच्या गणपतीचा आहे. तसाच हा बॉडी कलर मारून रेडी आहे. स्टार्टिंगला याच्यावर व्हाईट कलरची प्रोसेस होते. प्रोसेस नंतर हा बॉडी कलर, त्याच्यानंतर धोतर जेवढे कपडे आहेत ते भरले जातात. त्याच्यानंतर गणपती शेडिंगला जातो. शेडिंगला गेल्यानंतर शेडिंग झाल्याच्या नंतर त्याची आखणी होते. आखणी झाल्याच्या नंतर गोल्डन, डायमंड आणि या सगळ्यावर टोटली पूर्ण केलं जातं. जसे गव्हर्नमेंटने आदेश दिले आहेत त्याप्रमाणे आपण 4 फुटाचा केला आहे. आपल्याकडे 4 फूट ही साईज अवेलेबल आहे. अवेलेबल म्हणजे बुक आहे, आपण ती मंडळासाठी तयार केलेली आहे. तर दादा ही मूर्ती किती फूट आहे? ही 18 इंचाची मूर्ती आहे. 18 इंचाची. 18 इंच. त्याच्यानंतर ही जी आहे ही एक 15 इंचाची मूर्ती आहे. नंतर या साईडला 1 फुटाची मूर्ती आहे. हा. ही जी आहे ही 15 इंचाची आहे. पण हा मोर आहे, मोराला पाठीमागे मोराची पिसे येणार ओरिजिनल. ती मोराची पिसं लावल्यावर त्याची हाईट 18 इंचापर्यंत जाणार. असा पकडून टोटल पीस 18 इंचाचा आहे. तर ह्या मूर्तीची तरी प्राइस काय आहे आता पूर्ण रेडी झाल्यावर? ह्या मूर्तीची प्राइस आपण 3,500 देतो. 3,500. 18 इंचाची मूर्ती. 18 इंचाची. एक. जसं गेल्या वर्षी झी मराठीवर तू माझा होशील ना सिरियल होती, तर त्यासाठी आपण एक गणपती पाठवलेला होता. तो ह्या पोजमध्ये गणपती होता. सेम हा जर तुम्ही झी TV बघितला असेल तर तुम्हाला आठवेल. पुढे मूर्तीची प्राइस ही एक 8 इंचाची मूर्ती आहे. ही मूर्ती तुम्हाला 1,000 रुपयापर्यंत भेटेल. त्याच्यानंतर हा जो आहे मातीचा आहे, शाडू मातीचा कलर केलेला मूर्ती आहे. ही 18 इंचाची आहे. ही तुम्हाला एक 3,500 पर्यंत भेटेल. 18 इंचाची प्लॅस्टरमध्ये जर मूर्ती हवी असेल तर तुम्हाला तीही अवेलेबल आहे. जर ती पाहिजे असेल तुम्हाला एक ती 3,000 पर्यंत वगैरे अवेलेबल करून देईल. ह्या ज्या मूर्त्या आहेत या 2.5 फुटाच्या आहेत. ह्या एक तुम्हाला एक 5-5.5 पर्यंत तुम्हाला ह्या अवेलेबल करून भेटेल. तर अगर डायमंडवर किंवा ड्रेसिंग पाहिजे असेल तीही अवेलेबल आहे. जसा तुमचा रिक्वायरमेंट असेल त्यानुसार.